श्री स्वामी राजमाऊली, श्री स्वामी राजमाऊली। श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ चरित्र आपण वाचतो, त्यातून आज भीतीपर्यंत आपण काय घेतलं, त्यातून आपण काय शिकतो का, त्यातून आपण काय धडे घेतो का? स्वामी महाराजांची पादुकांची स्थापना ही चल स्थापना असो किंवा स्थिर स्थापना असो, ही दैवत कशी हाताळावी त्याचा कुठलाच प्रकारे विचार न करता जर आपण तसे वागलो तर स्वामी महाराजांना ते आवडेल का? ना भूतो ना भविष्य असा हा घडलेला प्रसंग यावर आज जर आपण बोललो नाही तर भविष्यात काही घडू शकतं। भविष्यात सुद्धा असं घडणार नाही, भविष्यात सुद्धा स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची हमी कोण देणार? म्हणून वेळेतच अशा या घटनावरती भाष्य करणं आपल्यासारख्या स्वामी भक्तांना अपरिहार्य आहे। स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया। स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे। नमस्कार स्वामी भक्त, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत करतोय। कालचाच दिवस तो काय होता, तो या दिवाळीतलं नवीन वर्ष आपण मानलं जातो, त्याला आपण पाडवा म्हणतो, दिवाळीतला पाडवा। आणि या दिवशी आपण सर्व स्वामी महाराजांच्या मठामध्ये जातो, वेगवेगळ्या विविध मंदिरामध्ये जातो आणि त्या आपल्या लाडक्या दैवताचं आपण दर्शन घेत असतो। आणि हे दर्शन घेत असताना अचानक असं काय घडतं आणि त्याचे व्हिडिओज काढून ते सर्वत्र व्हायरल केले जातात। अशाच एका अगदी विचित्र घटनेबद्दल आज मी बोलणार आहे। पण त्या अगोदर भक्तगणो, तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चरित्रातली गोष्ट सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला अगदी अलगद कळेल की घटना जी काय घडलेली आहे ती योग्य आहे का, यावर भाष्य करणं हे आपल्याला भाग आहे का? भक्तगणो, स्वामी महाराजांचा संचार सर्वत्र चालत असे। अगदी अक्कलकोटचा आजचं जे आपल्याला अक्कलकोट दिसतं तेवढ्या पुरतच नाही तर अक्कलकोट मधल्या छोट्या छोट्या आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा महाराजांचा संचार होत असे। असंच एक दिवशी स्वामी महाराज इडकी गावामध्ये गेले आणि त्या इडकी गावामध्ये जाताच तिथल्या मारुतीच्या मंदिरामध्ये ते विसावले। महाराज जिथे जात तिथे अगदी जत्रा होत असे, त्यामुळे नेहमीप्रमाणे बहुसंख्य लोक तिथे जमले। गर्दी जरा थोडीशी सरली तेव्हा महाराज तिथे आरामात पहुडले आणि काही वेळाने त्यांचा तिथे डोळा लागला। असं म्हणतात की महाराज झोपत नसत, पण महाराज कधी कधी डोळे बंद करून पहुडत मात्र नक्की असत। असे कितीतरी प्रसंग आपण वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपण वाचलेले आहेत। आणि भक्तांनो, इतक्यातच महाराज तडकन उठून बसले। आता मात्र महाराजांनी अगदी रौद्र स्वरूप धारण केलेलं, खूप रागवलेले महाराज। आजूबाजूचे सेवेकरी महाराजांकडे पाहता इतके घाबरलेले की त्यांना काय ते कळेना काय होणार ह्याच्या पुढे। तोच महाराजांनी विचारलं, अरे कोणी माझे जोडे त्या मूर्त्याच्या डोक्यावर ठेवले? भक्तांनो, तो प्रसंग जसा काही घडला होता की त्या इडगी गावामध्ये एक शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरत होता आणि तो नांगरता नांगरता सापाने दंश केला। सापाने त्याला दंश करताच तो शेतकरी ते तडफडू लागला। आजूबाजूला जे कोण इतर शेतकरी काम करत होते त्यांनी त्याला उचललं आणि सरळ आणून या मारुती मंदिरामध्ये ठेवलं। पूर्वीच्या काळामध्ये देवावरती लोकांचा खूप विश्वास असायचा, त्यामुळे जे काय त्याचं होईल भलं ते या मारुती मंदिरात होईल अशा हिशोबाने त्याला मारुती मंदिरामध्ये आणून आधी ठेवला। आणि त्यानंतर काहीशी लोक वैद्यांना बोलवायला गेली म्हणा किंवा इतर काही याची त्यांची ती धावपळ करायची होती ते त्यांनी करायला सुरुवात केली। महाराज सुद्धा याच मंदिरात होते, महाराजांचे सेवेकरी सगळे अवतीभोवती तिथेच होते। आणि महाराजांच्या ह्या सेवेकऱ्यांमध्ये बाबासाहेब जाधव हे नाव आपण स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये नेहमीच वाचतो। हे बाबासाहेब जाधव सुद्धा होते। बाबासाहेबांना त्या साप चावलेल्या इसमाची काय अवस्था पाहावीनशी झाली। तो माणूस तडफडत होता, तोंडातून फेस येत होते। आता काही मिनिटातच तो मरणार। बाबासाहेब त्याच्याकडे पाहत होते, काय करावं तेच त्यांना कळत नव्हतं। इतक्यात त्या माणसाने मान टाकली, तिथे आकार झाला, अरे रावणा मेला, रावणा मेला। त्या माणसाचं नाव रावणा होतं। भक्तगण, हे बाबासाहेब स्वामी महाराजांच्या सानिध्यात नेहमी असत, त्यामुळे त्या अगोदर कितीतरी असे प्रसंग घडले होते
की महाराजांनी कुठल्या तरी एखाद्या मेलेल्या माणसाला, एखाद्या मृत व्यक्तीला जिवंत केलं होतं. मग त्याचं निमित्त महाराज म्हणेल ते असत. कधी महाराज म्हणत की त्याच्या कानात जाऊन हाक मार, कधी महाराज म्हणत हे माझे जोडे घे त्याच्या डोक्यावर ठेव, किंवा महाराज म्हणेल ते प्रमाण. आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. पण तेवढ्यात या बाबासाहेबांना एक गोष्ट आठवली. महाराजांच्या पादुका जवळच पडलेल्या, त्या पादुका उचलल्या आणि बाबासाहेबांनी त्या मुर्द्याच्या डोक्यावरती ठेवल्या. ज्या क्षणी त्या मुर्द्याच्या डोक्यावरती बाबासाहेबांनी त्या पादुका ठेवल्या, त्या क्षणी इथे स्वामी समर्थ महाराज ताडकन उठले. महाराजांचं ते रौद्र स्वरूप पाहून, कोणी माझे ते जोडे त्या मुर्द्याच्या डोक्यावर ठेवले, हे एवढं विचारणं काय महाराजांचं झालं. सगळ्यांची तिथून धावपळ झाली. कोणीही तिथे थांबले नाही. कारण महाराजांचं रौद्र स्वरूप जे असायचं त्याच्या समोर कोणाचा टिकाव लागणं फार मुश्किल असायचं. बाबासाहेबांना मात्र स्वामी महाराजांनी तिथून जाऊन दिलं नाही. उभा राहा तिथे, अजिबात बोलू नकोस काय. स्वामी महाराजांच्या सांगण्यानुसार बाबासाहेब अगदी पाठीपाठी जाऊन उभे राहिले. तुझ्या आईला गाढवा नालाय का, ते माझे जोडे त्या मुर्द्याच्या डोक्यावर ठेवणं सुद्धा कोणी सांगितलं. एवढा काय महाराजांनी प्रश्न करताच बाबासाहेबांची पावलं पाठीपाठी जाऊ लागली. तोच महाराजांनी म्हटलं त्यांना, अरे इथे ये, समोर जवळ आहे माझ्याकडे उभा राहा. हे सगळं बोलत असताना महाराज त्या रागाच्या भरात त्यांनी स्वतःची टोपी काढून आधी फेकली. मग कोणीतरी त्यांना अंगरखा घातला होता, तो अंगातला फाडून टाकला. असं करता करता महाराजांनी स्वतःची लंगोटी सुद्धा फेडून टाकली. पूर्ण दिगंबर स्वरूपामध्ये महाराज होते. रौद्र स्वरूप धारण केलं होतं. सर्वजण पळालेली. तो मुर्दा आणि त्याच्या बरोबरची काही मंडळी मात्र तिथे होती आणि महाराजांच्या समोर उभे होते ते हात जोडून बाबासाहेब जाधव महाराजांना काय म्हणणार. पण महाराजांचं स्वरूप पाहताच त्यांना सुद्धा घाम फुटलेला, अगदी गडबडगडीत झाले होते ते. स्वामी महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं, अरे पाठीपाठी काय होतोस, पुढे ये, हा इथे समोर माझ्या येऊन उभा राहा. महाराजांच्या आज्ञेनुसार ते थरथरतच महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले. महाराजांच्या समोर उभे राहिले. तोच महाराजांनी त्यांना सांगितलं, तो डोक्यावरचा पागोडा काढून टाक. स्वामी महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी आपल्या डोक्यावरचा पागोडा काढून टाकला. मग महाराज म्हणाले, अंगरखा सुद्धा काढ, धोतर सोड. हे पाहता सगळं त्यांना असं काही समजेन असं झालं. आता महाराज आपल्याला स्वतः सारखे पूर्णतः दिगंबर करतायत की काय, या विचारात त्यांच्या छातीत आणखीनच धडधडू लागलं. महाराज मात्र भलतेच रागवले. या मूळ चरित्रातील हा प्रसंग ज्या कोणी वाचलेला, आपल्यापैकी बहुतेक जणांनी हा प्रसंग वाचलेला आहे, पण फक्त आपण वाचून सोडतो. हा प्रसंग वाचल्यावरती आपल्याला एक गोष्ट आपल्या निश्चितच आपल्या ध्यानात येते की महाराजांना त्यांच्या पादुकांना हात लावलेला चालत नसायचा आणि डोक्यावरती ठेवण्याचा विचार कोणाच्या आपल्यासारख्यांच्या मनात येऊ सुद्धा नाही. पण भक्तगण, आजच्या दिवशी महाराजांनी देह ठेवून त्यांची चरित्र जी प्रकाशित होऊन इतके वर्ष झाली, आपण कितीतरी वेळा असे प्रसंग वाचत राहतो, पण त्याच्यातून आपण काहीच घेत नाही. आज सुद्धा कितीतरी मठांमध्ये स्वामी महाराजांच्या मूळ पादुका किंवा स्वामी महाराजांच्या त्यांच्याकडे असलेल्या ज्या काय पादुका असतील त्या येणाऱ्या भक्तगणांच्या डोक्यावरती ठेवल्या जातात. आलेला तो भक्त सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो की महाराजांच्या पादुका आपल्या डोक्यावरती ठेवल्या गेल्या. भक्तगण, पण त्या पादुकांमधली शक्ती, त्या पादुकांमधली ऊर्जा ही आपल्यासारख्या सामान्यांना मानवणार आहे का, आपल्याला ती झेपणार आहे का, याचा विचार कोण करणार. पण त्याही पलीकडे जाऊ, स्वामी महाराजांच्या पादुका आपण जेव्हा डोक्यावरती ठेवतो किंवा आपण जेव्हा डोक्यावरती आपण ठेवून देतो, ही गोष्ट प्रत्यक्ष स्वामी महाराजांना आवडते का. भक्तगण, ती आवडली असती तर स्वामी महाराज बाबासाहेबांना काहीच म्हणाले नसते. आणि या विषयावरती आपण कितीतरी वेळा भाष्य केलेलं आहे. वेगवेगळ्या एपिसोड मध्ये ते विषय आले, त्या वेळेला हा विषय मी हे सांगितल्याशिवाय कधीच पुढे गेलेलो नाहीये. एकूण काय तर स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा इतर कुठच्याही पादुका, कोणाच्याही पादुका, कुठल्याही संतांच्या पादुका, कुठल्याही परमात्म्याच्या पादुका किंवा कोणत्याही परमात्म्याच्या स्वरूपाच्या पादुका, या पादुकांना हाताळणं हे फार चुकीचं आहे. पूजेपुरता त्या निश्चितच हाताळाव्या. हाताळून झाल्यानंतर एकदा त्याची पुन्हा आपण स्थापना केली, एकदा त्या आपण पुन्हा त्या जागेवरती ठेवल्या
का त्यानंतर मात्र त्या पादुकांना स्पर्श सुद्धा करू नये असं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. मग अशा वेळेला या पादुका आपण तिथून उचलून आलेल्या भक्ताच्या डोक्यावरती ठेवणं किंवा आपण मठामध्ये गेलेलो असताना आपल्या डोक्यावरती ठेवून घेणं हे कितपत योग्य आहे, हा खरोखर विचार करण्यासारखा विषय. पण आज मितीपर्यंत आपलं वाचन भरपूर झालंय, पण आपण याच्यावरती विचार कधीच केला नाही. अरे बाबासाहेबांनी जर त्या रावणाच्या डोक्यावरती ठेवलेल्या पादुका महाराजांना आवडल्या नाहीत, तर मग आपल्यासारख्यांच्या डोक्यावरती आपण पादुका का घ्याव्यात, ते महाराजांना आवडेल का, हा विचार आपल्यापैकी किती जणांनी केलेला आहे. याच्यावरती मीच नाही तर अनेक लोकांनी भाष्य केलेलं आहे, पण त्यातून काहीच निष्पन्न आज मितीपर्यंत झालेलं नाहीये. उलट हे प्रकरण वाढत गेलेलं आहे. पादुकांपर्यंत हे प्रकरण मर्यादित आता राहिलेलं नाहीये. मुंबई उपनगरामधला एक स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये थेट अगदी स्वामी महाराजांनाच उचलून आलेल्या भक्ताच्या डोक्यावर ठेवण्यात आलेलं आहे. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री मंगेश महारुद्रा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी हो स्वामी समर्थ महाराज की जय. त्या आलेल्या भक्तगणाच्या डोक्यावरती महाराजांची मूर्ती ही ठेवली आणि एवढंच नाही, आणि त्याच्या हातात देऊन त्या गर्भगृहाला प्रदक्षिणा करायला लावलेली आहे. हे कितपत योग्य आहे? आपण आपल्या घरात करणं सुद्धा योग्य नाहीये. जर समजा आपल्याकडे स्वामी महाराजांच्या पादुका आहेत किंवा आपल्या देवघरामध्ये महाराजांची मूर्ती आहे, ती मूर्ती येऊन आपल्याकडे आलेल्या कुठल्या स्वामी भक्तांच्या डोक्यावर कधी आपण ठेवतो का? आपल्या देवारातून महाराजांच्या पादुका काढून आपण कधी आलेल्या आपल्या भक्ताच्या डोक्यावरती ठेवतो का? आणि मठातले तर कायदे किंवा मठातली शिस्त त्याही पलीकडे असायला पाहिजे, कारण ते स्थान सामुदायिक आहे. तिथे सामुदायिक उपासना होत असते. एका वेळेला 100-200 माणसं सुद्धा कधी कधी एकत्र प्रार्थना करत असतात, एकत्र नामस्मरण करत असतं, एकत्र पूजा होत असते. समस्त भक्तगणांचे तिथे रुद्राभिषेक होतात, अभिषेक होतात, सगळी उपासना तिथे महाराजांची होत असते. त्यामुळे ते स्थान जे असतं ते विशेष जागृत असतं. आणि अशा या विशेष स्थानावरच्या पादुका, त्या विशेष स्थानावरती स्थापन केलेली स्वामी महाराजांची मूर्ती ही आलेल्या भक्ताच्या डोक्यावरती कशी काय ठेवावी? होय भक्तगण, ती स्थापन केलेलीच मूर्ती आहे. एखाद्या स्थानावरती आपण जेव्हा त्या गोष्टी ठेवतो, महाराजांच्या पादुका ठेवतो, महाराजांची मूर्ती ठेवतो, त्याची स्थापना नकळत झालेलीच असते. आणि तुम्हाला वाटलं म्हणून त्या उचलून कोणाच्या डोक्यावर आणून ठेवणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? हे महाराजांना आवडेल का? खरं बघायला गेलं तर कितीतरी लोकांनी हे पण सांगितलेलं आहे की पादुकांवरती डोकं टेकू सुद्धा नका. पादुकांच्या समोर नतमस्तक झालात तरी तुमची प्रार्थना पोचते. त्याच्या पाठी उद्देश एकच आहे, आपण कुठूनही कसेही येत असतो, त्या पवित्र स्थानी आपण उगाच स्पर्श करावा का? महाराजांना कसलीच बाधा नाही. मग हे सगळं तुम्ही कसं काय सांगताय, असा प्रश्न मला एका माझ्या व्याख्यानामध्ये नक्कीच केला होता. पण त्यावेळेला मला जे सुचलेलं मी त्यांना उत्तर दिलं ते असं की महाराजांचा देह जो आहे हा महाराजांचा देह आहे, त्याला बाधा कशी काय होऊ शकेल? महाराज जर स्मशानात जात असतील तर तिथल्या मुर्द्याला सुद्धा जिवंत करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, आणि त्यांनी तसं कितीतरी वेळा केलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा असं समजा की महाराजांना बाधा नाही, आणि आपण ज्या पद्धतीने वागता आपल्या मनात येईल तसं आपण वागावं. भक्तगण प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष परमेश्वराने हा देह धारण केलेला आहे. आपण त्याला स्वामी महाराज म्हणतो, पण आपले हे स्वामी समर्थ महाराज त्या देहापुरते मर्यादित आहेत का? तो देह असूनही नसल्यासारखा आहे आणि नसूनही असल्यासारखा आहे. आपल्याला तो भासलेला आहे. आपण त्या काळी त्याला स्पर्श करू शकलो, आपल्याला सुद्धा त्यांनी स्पर्श केला, तो आपल्याला जाणवला. त्याचा अर्थ तो देह आपल्यासारखाच देह आहे का? आपल्यापैकी काही अगदी नशीबवान होते, त्यांना या देहाचा सहवास लाभला, त्यांना या देहाचा स्पर्श लाभला, सर्व काही घडलं. पण त्याचा अर्थ मग आपल्याला मनात येईल तसं आपण तिथे जाऊन वागावं का?
आपल्याकडे अधिकार हा एखाद्या स्थानापुरता आहे मान्य, पण त्याला बंधनं काहीच नाहीत का? माझ्या घरामध्ये महाराजांच्या पादुका आहेत, ते माझं घर आहे. मी माझ्या घरामध्ये महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. म्हणून माझ्याकडे उद्या जर कोण स्वामी भक्त आला तर मी त्या पादुका त्या पेटीतून ती बाहेर काढून कधी मला वाटलं म्हणून मी त्याच्या डोक्यावर ठेवणं हे महाराजांना आवडेल का? याचा कोण विचार करणार? भक्तगण, अशा पद्धतीचं जे काय वागणं आहे ते विचारापलीकडे. अरे पादुका डोक्यावरती ठेवू नका हे ह्या चॅनलच्या माध्यमातून कितीतरी वेळा आपण सांगितलेलं आहे. पण हे सांगत असताना कधीच असं डोक्यात आलं नाही की कुठल्या तरी मठामध्ये महाराजांची मूर्ती उचलून एखाद्या भक्ताच्या डोक्यावर ठेवली जाईल. हे माझ्या मनात आलं नाही. आणि माझ्या प्रेक्षकांपैकी जे कोण हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यापैकी कोणाच्या मनात कधी जर तसं आलं असेल की पुढे कधीतरी असं सुद्धा घडेल तर मला निश्चित कॉमेंट करून देत सांगा. तर त्या पलीकडे जाऊन स्वतःचं डोकं खाजवून महाराजांचे चरित्र वाचून हा विचार करून सुद्धा मला सांगा की महाराजांच्या पादुका तरी डोक्यावरती ठेवणं योग्य आहे का? किंवा कोणतरी ठेवते म्हणून आपण पादुका डोक्यावरती ठेवून घेणं योग्य आहे का? मूर्तीच्या बाबत तर ना भूतो ना भविष्य कधी कोणी विचार केलेलाच नसेल तसा, पण ते घडलं, अगदी घडलं. आणि त्याचे व्हिडिओज व्हायरल करून सर्वत्र पाठवण्यात आले. त्या इस्माकडून पाठवण्यात आले ज्याच्या डोक्यावरती ती मूर्ती ठेवली गेली, ज्याच्या हातात ती स्थापन केलेली मठाची मूर्ती देऊन त्या गर्भगृहाला प्रदक्षिणा घाल म्हणून सांगण्यात आलं. त्याला या गोष्टीचा खूप मोठेपणा वाटला. भक्तगण अजाण असतात आपले भक्त. स्वामी महाराजांवरती त्यांचं भरपूर प्रेम असतं, त्यामुळे त्या भक्ताला मी काहीच दोष देणार नाही. त्याचा दोष एवढाच आहे की महाराजांचं चरित्र वाचून सुद्धा त्याच्यातून काही पद्धतीने बोध घेतला नाही. त्याने त्याचा विचार केलाच नाही. त्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये ते वाचलं आणि सोडून दिलं, जे खरं म्हणजे सोडायला नको. महाराजांच्या बखरीमध्ये किंवा महाराजांच्या इतर चरित्रांमध्ये प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक घटना ही आपल्याला बोध देऊन जाते. आपण तो बोध घेऊ नये. मग कशाला ते सगळं चरित्र लिहिलं गेलेलं आहे? फक्त गोष्टी स्वरूपामध्ये वाचण्यासाठी नाही भक्तगण. या गोष्टीचा विचार व्हायलाच पाहिजे. आज घडलं, भविष्यात त्याला आळा बसला पाहिजे. आणि मी बोलतोय म्हणून मुद्दाम या गोष्टी जर करण्यात आल्या पुढे, तर त्या पिळगावकरला काय कळतं? पिळगावकर आपल्या मनाचं कधीच बोलत नाही. महाराजांच्या चरित्रातला, मूळ चरित्रातला दाखला देऊन बोलतोय, दाखला देऊन बोलतोय. बरं का, मी कुठलीही गोष्ट माझ्या मनाची कुठल्याही माझ्या व्हिडिओज मध्ये आजपर्यंत 500+ व्हिडिओज आपले झालेले आहेत. त्या 500+ मध्ये तुम्हाला कधीच असं वाटलं, कुठल्याही माझ्या गोष्टीवरती जर शंका आली तर निश्चित मला कॉमेंट करून विचारा, त्याला मी उत्तर देईन. मी माझ्या स्वतःच्या माझ्या मनाचं कुठल्याच माझ्या व्हिडिओमध्ये काही सांगितलेलं नाही. एखादी गोष्ट मला खटकली कारण मी त्या चरित्राचा अभ्यास केलेला आहे. आपणही करावा, फक्त वाचन करून सोडू नये. आणि जेव्हा आपण असं वाचन कराल, जेव्हा आपण त्याचं मनन कराल, जेव्हा आपण त्याचं चिंतन कराल, जेव्हा आपल्याला तो प्रसंग अगदी बरोबर कळेल, त्यावेळी असं काय जे काय घडतंय ते तुम्हा सर्वांना खटकल्याशिवाय राहणार नाही, अजिबात राहणार नाही. निश्चित ते तुम्हाला खटकेल. त्यावर तुम्ही सुद्धा भाष्य कराल, तुम्ही सुद्धा इतरांना सांगाल की हे योग्य नाहीये. तेव्हा भक्तगण, ही काय माझी कोणाची वैयक्तिक टीका नाहीये. मी कुठच्याही पद्धतीची वैयक्तिक निंदा कोणावरती केलेली नाहीये. पण हे काय घडलेलं आहे ते चुकीचं आहे. भविष्यामध्ये अशा गोष्टी कृपया करू नये. एक हात जोडून प्रार्थना करतो की अशी गोष्ट भविष्यामध्ये घडू नये. हाच एकमेव हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. पटला तर कॉमेंट करा. माझं बोलणं जर नाही पटलं तर ते का नाही पटलं त्यावर सुद्धा कॉमेंट करा. हा, एखाद्याने त्या मूर्तीला आपल्या डोक्यावरती ठेवणं किंवा आपण ठेवू न देणं याच्यात तुमच्या भावना मात्र आड आणू नका. कारण आपल्या भावनांच्या पलीकडे महाराज आहेत. महाराजांचं पावित्र्य आहे, महाराजांची स्थापना आहे, महाराजांची शिस्त आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तर ही गोष्ट महाराजांना आवडेल की नाही हा विचार सुद्धा आपल्यामध्ये असणं हे सुद्धा त्याही पलीकडचं आहे. ते तेवढंच महत्वाचं आहे. फक्त इथेच थांबतो. तुमच्या कॉमेंट्सची अपेक्षा करतो. ते निश्चित कॉमेंट करून मला कळवा. बाकी इतरांनी न विचार करता, न चरित्र वाचता कोणीही कॉमेंट करू नका.
त्या कॉमेंटला मी उत्तर अजिबात देणार नाहीये, कारण मला माहिती आहे काही प्रमाणामध्ये मला इथे या विषयावरती ट्रोल केलं जाईल. मेंदू दिलेला आहे तो वापरा, डोकं खाजवा, त्या अगोदर चरित्र वाचा आणि त्यानंतर तुम्हाला जे पटेल त्याच्या पद्धतीनेच पुढे कॉमेंट्स करा. महाराज एकमेव अल्टिमेट आहेत, ते मूलब्रह्म आहेत, ते आराध्य आहेत आपले, ते आपले लाडके दैवत आहे, म्हणून आपण त्यांचे लाडके आहोत. अशा वेळेला अशा ठिकाणी अशा वेळेला अशा ज्या काही गोष्टी घडतात तिथे दुर्लक्ष न करतात त्याच्याआधी भाष्य जरूर करावं. इथेच मी थांबतो, तुमचा निरोप घेतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.